श्रद्धास्थान जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानियांचा राजा माऊली ज्ञानेश्वर राजा शिवछत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने अखंड वास्तव्यानं अध्यात्मानं आशीर्वादानं नामसाधनानं पुनीत आणि पावन झालेल्या केवडे नगरीतील कडवस्तीवरील आमच्या जीवाभावाचे सहकारी आणि खऱ्या अर्थाने सांप्रदायिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे कार्य करणारे आमचे सहकारी मित्र आदरणीय भरतशेठ कडपाटील यांच्या सौभाग्यवती शोभाताई भरतशेठ कडपाटील यांनी खऱ्या अर्थानं केवडे गावचा नावलौकिक संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय उच्च शिखरावरती नेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं मानवी जन्म झाल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला काही ना काही संधी भगवान या ठिकाणी प्राप्त करून देत असतो। त्यामध्ये कोणाला सामाजिक कार्यामध्ये, कोणाला राजकीय कार्यामध्ये, कोणाला पोलीस खात्यामध्ये, कोणाला मिलिटरी खात्यामध्ये अशा वेगवेगळ्या संधी खऱ्या अर्थानं उपलब्ध या ठिकाणी करून दिल्या जात असतात। परंतु प्रत्येकाला सोनं करता येत नाही। आता त्यामध्ये सोनं करण्यामध्ये व्यासपीठावर बसलेल्या आमच्या सुनीता वहिनी असतील, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र मंगेश भाऊ सावंत असतील आणि आता शोभाताई कड असतील। यांनी खऱ्या अर्थानं सुनीताताईंनी आणि मंगेश भाऊंनी राजकीय क्षेत्रामध्ये आता सुनीताताई जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत आणि आमचे सहकारी मित्र मंगेश भाऊ सावंत हे पंचायत समितीचे उपसभापती झाले आहे। खऱ्या अर्थाने त्यांनी संधीचं सोनं केलं आहे। आमच्या वहिनीला सुद्धा पोलीस खात्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थानं कड परिवाराने हा भागाचा जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा खऱ्या अर्थानं या भागावरती कृपादृष्टी आहे। सातत्याने या ठिकाणी संप्रदायाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे केले जातात आणि त्यामध्ये कड परिवाराचा फार मोठा या ठिकाणी सहभाग आहे। असो या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे। आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्शक आदरणीय या ठिकाणी गाटे सरांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलंय। संभाभाऊ कडा असतील, रुपेश भाऊ वाळके असतील, सर्वांनी या ठिकाणी स्वागत केले। आमचे सहकारी मित्र माजी सरपंच आदरणीय अशोकभाऊ मांजरे यांच्या मेहुणे असल्या कारणानं अशोकभाऊ सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा सदिच्छा या ठिकाणी दिल्या आहेत। मी या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं आमच्या तीर्थयात्रा खालुंबरे ग्रामस्थांच्या वतीनं बोत्रेपाटील परिवार, खेड तालुका सामाजिक आध्यात्मिक युवक चळवळ, अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे जिल्हा कमिटी, विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर सप्ताह समितीच्या वतीनं या आमच्या ताईंना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि ताईंना आणि भरत भाऊंना या ठिकाणी विनंती करतो आपण दोघांनाही तुकोबारायांचा आशीर्वाद घेण्यासाठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी यावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे लाडके लोकप्रिय विद्यमान आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्या वेद्यपत्नी सन्माननीय वैशालीताई काळे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। ताईंचं मी मनापासून स्वागत करतो। वैभव शेठ राळे, आदरणीय विश्वासराव गोटे पाटील, सन्माननीय दीपकराव गोगावले, आदरणीय अजितजी बडेकर, किरणजी खेंगले पाटील, लक्ष्मणराव खेंगले आणि आपल्या शुभेच्छा या ठिकाणी ताईंना देतील, कृपया विनंती आहे। आमचे सहकारी मित्र आणि वारकरी संप्रदायाचे प्रेरित सातत्यानं भजन कीर्तन प्रवचन यांच्या माध्यमातून या खेड तालुक्यामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे त्या आदरणीय भरत महाराज कड यांच्या सौभाग्यवती आणि नुकतीच त्यांची पोलीस खात्यामध्ये प्रथम क्रमाने निवड झाली अशा शोभाताई कड यांच्या आज नियुक्ती सोहळ्यानिमित्तानं आज आनंदोत्सव साजरा केला जातोय आणि हा आनंदोत्सव साजरा होत असताना ग्रामस्थांच्या मनामध्ये एक निर्णय आला, कडवस्तीच्या मनामध्ये एक निश्चय आला की आमच्या गावामध्ये PSI साळुंके साहेबांनंतर तर पोलीस खात्यामध्ये कोणती महिला गेली असेल तर शोभाताई या ठिकाणी गेलेल्या आहे। म्हणून आज सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये मिरवणूक त्या ठिकाणी काढली आणि आज छोटेखानी सांगता समारंभ आज ह्या कडवस्तीमध्ये होत आहे। भरत महाराज हे सातत्यानं सांप्रदायिक माध्यमामध्ये काम करतायत आणि भरतच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं शोभाताईंनी शोभा आणलेली आहे। आदर्श कन्या आणि कड परिवारातील आदर्श सुनबाई सौभाग्यवती शोभाताई भरत कड यांच्या पिंपरी चिंचवड पोलीसपदी निवड झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज शोभाताईंनी जे देदीप्यमान यश संपादित केलेलं आहे
त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वात प्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये प्रथम क्रमांकाने जे यश संपादन केलं त्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. आणि आपल्या ग्रामीण भागातील एखादी शेतकरी कुटुंबातील महिला त्यांनी जर आपल्या मनावर घेतलं तर त्या निश्चितच जिल्हा पातळीवर असो राज्य पातळीवर असो चमकू शकतात. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण या शोभाताई आहेत. शोभाताईंनी अतिशय कष्ट करून जिद्दीच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर आज जे हे यश संपादन केलेलं आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. वाटेकर परिवारानंतर गड परिवारानं त्यांना जो सपोर्ट दिला मी खरोखरच गड परिवाराचं सुद्धा मनापासून कौतुक करेल की ज्यावेळेस आपली एखादी सुनबाई या उंच कुठेतरी भरारी घेण्यासाठी जाते आणि तिला पाठबळ देण्याचं काम या त्यांचे पतिराज असतील त्यांचे सर्व सासू सासरे असतील यांनी केलं. त्यांच्याही मनापासून अभिनंदन मी या ठिकाणी करतो. आपण आज समोर बोर्ड आपण पाहतोय गड परिवाराचा सार्थ अभिमान आणि पोलीस पदाचा प्रथमतःच बहुमान. म्हणजे गड परिवाराला प्रथमतःच गड परिवारातून कुणीतरी पोलीस या ठिकाणी या पदापर्यंत आज पोहोचलेला आहे आणि त्याचा सार्थ अभिमान गड परिवाराला आहे. मी शोभाताईंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून माझ्या सावंत पाटील परिवाराच्या वतीनं खेड तालुक्याच्या सौभाग्यवती खेड तालुक्याच्या सभापती सौभाग्यवती विद्याताई सायजराजे मोहिते यांच्याही वतीनं आणि खेड तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्याही वतीनं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.